यानंतर वळूयात पुढे राजकीय बातमी आहे। शिवसेनेमधील राजकीय घडामोडींना आता नवं वळण मिळालेलं आहे। ठाकरे गटामधील बंडखोर 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे। या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसलाय। त्याचबरोबर या निर्णयामुळे लोकसभेतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे। जे आले ते केवळ आणि केवळ त्यांच्या मतदारसंघातल्या विकासासाठी आलेले आहेत। विकास निधी जो आहे आणि विकास जो आहे त्यांना विश्वास आहे की महायुती एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळणार आहे आणि म्हणून ते आलेत। आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्यांच्या विकासासाठी काही कमी पडू देणार नाही हा शब्द आम्ही त्यांना दिलेला आहे। त्यामुळे आता जे काय आरोप 2022 पासून करतायत तेच आरोप इथे आजही करतायत। पण मी त्यांना सांगू इच्छितो हे तुम्हाला का सोडून जात आहेत, तुम्हाला का सोडून जात आहेत, आमच्या बरोबर येत आहेत म्हणजे सोडणाऱ्यापेक्षा ज्याला सोडून जातात त्यांनी विचार केला पाहिजे। फक्त खासदार नाही, अनेक लोक, हजारो लाखो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी का सोडतायत याचा विचार, आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावरती ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। हेच तर सध्या देशामध्ये सगळ्यांसोबत सुरू आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। कोई और कुछ अलग एक्सपेक्टेड था? यही तो अन्याय हम झेल रहे हैं, यही तो अन्याय देश देख रहा है। और आज सोनम वांगचुक के साथ जो हुआ वही तो देश के साथ हो रहा है। कोई और कुछ अलग एक्सपेक्टेड था? यही तो अन्याय हम झेल रहे हैं, यही तो अन्याय देश देख रहा है। और आज सोनम वांगचुक के साथ जो हुआ वही तो देश के साथ हो रहा है।